मित्रांनो, म्युच्युअल फंड ॲडवायझर आणि इन्व्हेस्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण SIP मधील 10 आणि 15 वर्ष यामधील फरक बघणार आहे. तर बघा, आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, इथं आपण माझा मोबाईल नंबर आहे बघा 7304680107. म्युच्युअल फंडमध्ये आपण SIP करतोय. तर SIP मध्ये बघा 15 वर्षाची गुंतवणूक आहे इथं. तर इथं महिन्याला 800 रुपयाची गुंतवणूक आहे इथं. आणि त्याचा इंटरेस्ट रेट आहे म्हणजे व्याजदर किती 14% आहे. आणि 800 रुपये गुंतवणूक करून 15 वर्षात आपले किती पैसे जमा होतात तर बघा 1,44,000 रुपये जमा होतात. त्याचा इंटरेस्ट किती मिळतो म्हणजे व्याज किती मिळतं तर बघा किती तर 3,08,166 रुपये इथं आपल्याला खाली व्याज मिळतंय. आणि त्याची टोटल किती होती तर 4,52,166 रुपये. हे 15 वर्षामध्ये 800 रुपये गुंतवणूक करून आपल्याला मिळतात. मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण हा बघितला होता. इथं 10 वर्षाचा दावलं होतं आपण. तर 10 आणि 15 वर्षाचा आपण फरक बघतोय. तर बघा, इथं 10 वर्षामध्ये आपण 800 रुपये गुंतवणूक केलेली आहे. 14% व्याज दर आहे. आणि 10 वर्षात 800 रुपये किती 96,000 रुपये आपले जमा होता इथं. त्याची आपल्याला व्याज किती मिळतं तर 83,229 रुपये. आणि ती टोटल किती होते सगळ्याची तर 1,79,229. तर हे जे आपण वजाबाकी केली 5 आणि 10 वर्षामध्ये वजाबाकी करतोय इथं. तर बघा, ही 15 वर्षाची अमाऊंट आणि 10 वर्षाची अमाऊंट आहे म्हणजे रक्कम आहे इथं. तर हे जे आपण वजाबाकी केली तर आपल्याला इथं रक्कम किती मिळते बघा तर 2,72,937 रुपये. हा 5 वर्षामध्ये फरक आहे. आपले 5 वर्षात जमा किती होतात तर बघा 48,000 रुपये 48,000 रुपये जमा होतात. तर आपला फरक किती येतो बघा इथं तर 2,72,937 रुपये. हा 5 वर्षात फरक पडतोय. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझा जर व्हिडिओ तुमच्या हिताचा असेल तर मित्रांनो जरूर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.